तर मित्रांनो नमस्कार. मी तुमचा नवीन झालेला मित्र प्रकाश गणपतराव गोरपडे आज आलेलो आहे आमच्या मामाच्या घरी. खूप जुनं घर आहे, खूप जुन्या आठवणी आहेत. तुम्हाला सांगेन मी काय आठवणी आहेत. हे आहे आमच्या मामाचं घर. आता सध्याचं काम केलेलं आहे यामध्ये. हे जुनं घर आहे, सध्या त्याने शिफ्टिंग केलेलं आहे. हा जुना दरवाजा बघा. ही जुनी वॉशरूम होती. हा सध्या मोडकळीला आहेत. त्याच्यावरती आमचे आजोबा बसायचे आणि त्यांना आम्ही आबा असे आवाज देत होतो. मस्त आहे ना खुर्ची, अजून तशी तशी आहे बघा. इथे ना गणपतीची मूर्ती बसायची. टीव्ही होता, मला आठवते छान मस्त टीव्ही होता. हा पलंग होता लाकडाचा. खूप अशा आठवणी आहेत इथे. हे बघा आता आलं त्याची. हे पूर्ण जुनं बांधकाम आहे. हा माझा मामे भाऊ. आमची खूप घट्ट मैत्री होती. एका ऍक्सिडेंट मध्ये तो एक्सपायर झाला होता. ही त्यावेळची जेवण खोली होती. ही भिंत नव्हती पूर्वी, आता सध्या टाकलेली आहे. ही पूर्ण अशी मोठी जेवण खोली होती. इथे एक मोठा असा ट्रंक असायचा पूर्वी. त्या ट्रंक मध्ये दूध, बिस्किट, बटर अशा खूप काही गोष्टी असायच्या. मला अजूनही आठवतं. आमच्या आजी, म्हणजे मी त्यांना म्हातारी आई म्हणत होतो, त्या मला कायम काय ना काय देत असत. चहासोबत बटर, बिस्किट. खूप छान आठवणी आहेत. इथं आपण पाठीमागे जाऊया. पाठीमागची अजून एक खोली आहे. हा बघा तो ट्रंक मी तुम्हाला बोललो ना. हा बघा, हा मोठा बघा. त्यामध्ये कायम काय ना काहीतरी असायचं. बटर, बिस्किट, दूध, दही, दोन्ही सर्व या ठिकाणी. इथून पाठीमागचा दरवाजा आहे घराच्या पाठीमागे जाण्यासाठी. इथे एक मोठी चूल होती आणि चुलीचा मोठा डेरा होता. त्यामध्ये पाणी गरम करून आंघोळीसाठी सोय होती. हे आता सध्या बनवलेलं आहे. हिवाळी केळीची बाग. तर मित्रांनो, हा होता आमच्या मामाच्या गावचा घराचा प्रवास. कसा वाटला तुम्हाला सांगा नक्की.